अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये शंकेचं काहूर माजलं। अजित पवारांचा घातपात झाल्याचे संशय राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे। अपघाताची कठोर चौकशी करण्याची मागणी केली जाते। अजितदादांच्या विमान अपघातावर आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय। अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय। या विमान अपघातानंतर राज्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं। विमानामध्ये 5 नव्हे तर 6 जण होते। 6वी व्यक्ती ही अजित पवार आहेत। अजित पवार अजूनही हयात आहेत अशा अनेक चर्चा केल्या जात होत्या। या सर्व चर्चा लक्षात घेता पवार कुटुंबातील सदस्य आमदार रोहित पवार यांनी येत्या 10 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन सर्व खुलासे करेन असं सांगितलं होतं। दरम्यान दिनांक 10 फेब्रुवारी रोजी रोहित पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित करत अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। अजितदादा आज हयात नाहीत, त्यांचा विमान अपघातच झाला होता असं रोहित पवार यांनी सांगितलं। तसंच अजितदादा आज हयात नाहीत हे सांगताना त्यांनी अजितदादांच्या घडीचा दाखलाही दिलाय। अजितदादा यांच्या हातात असणारी घडी पाहून त्यांचा खरंच अपघात झाला हे मला समजलं असंही रोहित पवार यांनी सांगितलं। अजितदादा यांचा विमान अपघात झाल्यानंतर रोज 6 दिवस मला असं वाटत होतं की मी एक घाणेरडं स्वप्न पडले। दादांचा अपघात झालाच नाही असं मला वाटत होतं, परंतु जेव्हा दादांचा एक जळालेला स्वेटर, त्यांची चप्पल आणि दादांचं घड्याळ मी पाहिलं, दादा दररोज घड्याळ घालायचे, ते घड्याळ 15 मिनिटं ते नेहमी पुढे असायचे। त्या घड्याळात 9 वाजले होते, ते घड्याळ बंद पडलेलं होतं। ते पाहून मला समजलं की अजितदादा आज हयात नाहीत असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं। सर्व माहिती घेऊन मी तुम्हाला काही माहिती सांगतो। काही लोक म्हणतील ही माहिती कुठून आणली, कशी आणली? अजितदादांच्या प्रेमापोटी आम्ही ही माहिती गोळा केली आहे। आम्ही सरकारमध्ये नाही तरी जे जमलं ते केलं। दादा आणि साहेबांनी एकच सांगितलं, प्रयत्न करत राहा, त्यामुळंच हा प्रयत्न केला आहे। लोकांना काय घडलं ते कळलं पाहिजे असंही रोहित पवार यांनी म्हणाले। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24,